छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी वीबी जी रामजी योजनेचं पंचसंमेलन होत आहे। या संमेलनाला उपस्थित माझे सहकारी, माझे मित्र भरतशेठ गोगावले, जिल्हा परिषदचे अध्यक्ष गलांडेजी, सर्व आमदार, आमचे सहकारी विलास भुमरे, संजनाताई जाधव, कलेक्टर, सेक्रेटरी, सीओ, सर्वच पदाधिकारी, समोर उपस्थित जिल्ह्यातून आलेले सर्व वेगवेगळ्या भागातील पदाधिकारी, भरत शेठने या खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ते संभाजीनगरमध्ये आलेले आहेत। जेव्हा या योजना चालू झाली त्या टायमाला माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा कन्फ्यूज होता की नेमका योजना काय आहे, योजनेचं स्वरूप कसं असेल या म्हणण्यापेक्षा योजनेचं नावातच बाकीचे सर्वजण गुंतलेले होते। जी रामजी योजना आलेली आहे, परंतु जेव्हा मी त्याची माहिती घेतली तर त्या योजनेचं महत्त्व एवढं मोठं वाढलेलं दिसलं। जिल्हा परिषद अध्यक्षांनी किती चांगलं भाषण केलं असलं तरी आता याचे सूत्रधार सरपंच आहेत। सरपंच ही योजना राबवणार आहे, खऱ्या अर्थानं ही सरपंचासाठी, गावाच्या विकासासाठी असलेली योजना आहे। म्हणून अध्यक्ष महाराज, तुम्ही बोलले काय, मी बोललो काय, अखेर गावाचा केंद्रस्थानी कोण असावा तर तो सरपंच असणार आहे। मी पहिल्यांदा रोजगार हमी योजनेचे जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये काम चालायचं तर त्यावेळेला अनेक तक्रारी, अनेक अडचणी लोक सांगायचे। 1995 ला जेव्हा पहिल्यांदा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेला काही कमिट्याचं वाटप करायचं होतं आणि मराठवाडा विभाग हा माझ्याकडे होता। दिवाकर रावते त्या टायमाला नेते होते आणि त्यांच्याकडे काही कमिट्यामध्ये नावं टाकायचे तर ते सगळं दप्तर माझ्याकडे असायचं। त्या काळामध्ये रोजगार हमी योजनेचा सदस्य होण्यासाठी सुद्धा लोकांची धडपड असायची। असे मागे सेक्रेटरी साहेब माझ्या मागे फिरायचे, साहेब काही करा पण रोजगार हमी योजनेमध्ये मला सदस्य म्हणून घ्या। मलाही प्रश्न पडायचा की हा रोजगार हमीवर जातो कशासाठी, पण नशीब बघा, जे मला रोजगार हमी योजनेवर नाव घ्या म्हणत होते ते नंतर खासदार झाले। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा खासदार झालेले, मी त्यांचं नाव सांगणार नाही, परंतु पाहिलेलं आहे की ज्यांना या ग्रामीण भागामध्ये काम करण्याची इच्छा होती। आमचे संदीपान भुमरे पाटील आमच्याकडे खातं आलं होतं, त्यांना मी म्हणलं तुमच्याकडे चांगलं आहे, रोजगार हमी योजना बी आहे, ते काय सगळं योजना तुमच्याकडे, अरे काय करता राव म्हणे, त्याला आस्थापनच नाहीये, आस्थापनच नाही, परंतु कार्यक्रम राबवायचा आहे। त्यांनी बी एवढ्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवला गेला, गाव तिथं गोठा, गाव तिथं विहिरी, बकऱ्यानं शेड, जनावरांना शेड, त्या गावाच्या लोकांना असं वाटायला लागलं की आता हे बाकीचे पालकमंत्री वगैरे काही नाही आहेत किंवा आमदार वगैरे काही नाहीये, खरं अर्थानं ते भुमरे बरोबर आहे, तेव्हा आपल्याला गोठा देतो। म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी जे काही निगडीत विकास आहे तो विकास या माध्यमातून होणार आहे। मी भरत शेठला सहज विचारलं,
भरतशेठ माझं खातं मोठं वाटतं, पण तुझ्या खात्याचा गवगव जास्त होतो. तुला बजेट किती आहे? तेव्हा साहेब मला 8,500 कोटीचं आहे. 8,500 कोटी रुपये. पहिलं त्याचं बजेट एवढं छोटं होतं की काम करायला अडचणी होत्या. आता केंद्राचा त्याला सपोर्ट मिळतोय. ही योजनेमध्ये केंद्र सरकार स्वतः इन्व्हॉल्व आहे. म्हणून काम करताना आता गावचा विकास, पहिले आपण पाहायचो ग्राम पंचायत म्हणजे जो सरपंच असायचा निवडून यायचं काम काय तर काय नाही, गावचा सरपंच म्हणून फिरत राहायचं. त्याच्यावरचे सदस्य जे असायचे मिटिंगचा भत्ता किती तर म्हण 10 रुपये. आणि गावामध्ये काय ग्रामपंचायत सदस्य आहे, मी सरपंच आहे, मी उपसरपंच आहे. ती असलेली ग्रामपंचायत आता त्याचं जे काय रूपांतर झालेलं आहे, आता ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर सरपंचापर्यंत सगळ्याला विचारलं जातं. सरपंच तर आता इतका मोठा झालाय की तो गावचा मुख्यमंत्री झालाय. तो म्हणतो एनओसी मी नाही देणार जोपर्यंत मला विचारत नाही तोपर्यंत. अधिकार एवढे प्रदान केले सरकारने. आणि प्रत्येक योजना जवळपास 305 का 325 योजना याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. एखाद्या गावामध्ये या योजना जर राबवायच्या जर ठरवल्या तरी ते राबवू शकत नाही, एवढ्या जास्त योजना आपण या योजनेमध्ये दिलेल्या आहेत. गावाची लोकसंख्या किती असते? 1,500 2,000च्या वर तर नसते. काही ठिकाणी 800-900 आहेत आणि योजना 325 आहेत. तुम्हाला या योजना फक्त अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार नाही, एवढ्या योजना तुमच्याकडे आहेत. म्हणून चिंता करू नका. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी तुम्ही पैशाचं जे काढलं, तुम्ही चिंता करू नका. भरतशेठ माझं, आता आम्ही दोघं जण कसे ते सगळं महाराष्ट्राला माहिती. तुम्हाला एवढे कमी पैसे दिले, मी माझा हात आखडता घेतो नाही तर मग मी त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये किती दिलेत विचारून घ्या. माझ्या खात्यातर्फे 75 कोटी रुपये मी त्यांना दिलेले आहेत. 75 कोटीचे कामं माझ्या खात्यातर्फे भरतशेठ आपणाही आदमी म्हणून मी दिले त्यांना. आणि आजही काम जोरदार पण तिथं चालू आहे. आपल्या जिल्ह्याला ते कधी कमी करणार नाही याची गॅरंटी मला आहे. हात धरून सही घ्यायची ताकद आपल्यात आहे. आपला माणूस आहे, आपल्या जवळचा माणूस आहे. जेव्हा माणूस जवळचा असतो त्या टायमाला घरचा माणूस उपाशी नसावा असं मानणारा मी आहे. नाही तर जवळचा माणूस होऊन घरचाच माणूस उपाशी असं होता कामा नये. या जिल्ह्याला वाटेल तेवढा निधी देण्याची जबाबदारी माझी पण आहे. मी भरतशेठचा हात धरून सगळा सहाय्य करून घेईल. भरतशेठ, तुम्ही 15 ऑगस्टला जाता, आता झेंडावंदन करताय. तुम्ही तिकडचे पालकमंत्री, मी इकडचा पालकमंत्री. चिंता नाहीये. फक्त आता तुमच्याकडे तर एक विनंती राहणार आहे. 18 तारखेला मी तुमच्या मतदारसंघामध्ये येतोय. तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन त्या ठिकाणी काही पाहणी करायची मला. मोठं काम त्यांच्या 56 कोटीचं काम त्यांच्या मतदारसंघामध्ये आपण करतोय. महाडच्या 14 तळ्याचं आणखीन 25 कोटी रुपये त्यांना आणखीन दिलेले एक्स्ट्रा देतोय. या एवढे सगळे पैसे देताना 18 तारखेला तिकडे माझाही दौरा आहे. मी त्यांना विनंती करणार आहे, या संभाजीनगरमध्ये ग्रामीण भाग जरी म्हणत असलो तरी ग्रामीण भागाची सगळीकडून अटॅचमेंट अशी झाली की ते शहरी झालेलं आहे. कोणताही शहराच्या लगत असलेला ग्रामीण भाग आता शहरामध्ये मोडत चाललेला आहे. म्हणून या अशा ठिकाणी योजनेचा सर्वात जास्त उपयोग आपल्याला झाला पाहिजे. सेक्रेटरी साहेबाला सुद्धा सांगेल की आमचे कलेक्टर असेल, सीओ असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं आहे. आपलं फक्त काम आहे मॉनिटरिंग करणं. जर तुम्ही महिन्यातून एक चक्कर मारून जर केलं, आता जे काय 60-40चा जो रेशो आहे, ज्या त्या प्रमाणात आपण मागे आहोत, त्याच्यामुळं हे निधी आपल्याकडे वितरित झालेला नाही असं त्या अधिकाऱ्याने मला सांगितलंय. म्हणून याच्याकडे जर जास्त लक्ष दिलं, आमच्याकडे कार्यकर्त्यांची कमी नाहीये, काम करणाऱ्याची कमी नाहीये, कामाबद्दल असलेली आस्था हे दाखवणाऱ्याची कमी नाही, आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे नेतृत्वाचीही कमी नाही. फक्त त्यांना तू आता चल माझ्याबरोबर असं जरी म्हणलं तर मला वाटतं या जिल्ह्याचा कायापालट व्हायला जास्त कालावधी लागणार नाही. तुम्हा सर्व पदाधिकाऱ्याचं, विशेषतः सरपंचाची ही सर्वात मोठी जबाबदारी असल्यामुळं मी त्या सर्व सरपंचाला सुद्धा विनंती करेन, एक लक्ष ठेवा. मी सरपंच झालोय, मला माझ्या गावाचा विकास इतक्या झपाट्याने करायचा आहे.
की लोकांनी माझं गाव पाहायला आलं पाहिजे, अशी तुमच्याकडून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.